किती सुगंध येत आहे म्हटलं. पूर्ण घरातनी तुमच्या हातच्या कुरकुरीत भज्याचा सुगंध पूर्ण घरात दरवळत आहे. बाहेर छान मस्त मंद मंद पाऊस येत आहे, बारीक बारीक. त्यातनी बघा आज विशालजी पण घरी आहेत आणि भाऊजी पण घरी आहेत. त्यांना मस्त छानपैकी आता भजे आणि समोसे गरम गरम. मस्त भजा येणार. आज पार्टीच करू, भजा पार्टी. अगं बाई, हो का गं? खरंच का? सुगंध येत आहे का छान? हो ताई, खरंच म्हटलं खूप सुंदर सुगंध येत आहे. भज्याचा सुगंध खूप सुंदर पूर्ण घरात दरवळत आहे आपल्या. ताई, राज काय आहे म्हटलं? एवढे क्रिस्पी आणि सुगंध भजे बनवण्याचा राज काय आहे तुमचा? काही नाही ग, थोडंसं फक्त चावलचा आटा घेतला की नाही, थोडासा किंवा कॉर्नफ्लॉवर, थोडंसं चावलचा आटा किंवा कॉर्नफ्लॉवर थोडंसं टाकलं ना बेसनमध्ये आणि छान त्यातनी अजवाईन थोडीशी, अजवाईन म्हणजे आपलं ओवा थोडा टाकला, असा थोडा पुस्करून टाकायचं थोडा याच्यामध्ये. त्याचा सुगंध, टेस्ट आणि भज्याला एकदम क्रिस्पी पण येते. असे टेस्टी भजे बनतात मग. हो का ताई? खरंच म्हटलं खूप सुगंध येते छान. हॅलो, नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहे ना? एन्जॉय करत आहे की नाही पाऊस? आता आमच्या अकोल्यामध्ये पण खूप पाऊस येत आहे. आम्ही पावसाला खूप एन्जॉय करत आहे. आज पावसाला एन्जॉय करण्यासाठी आज सकाळपासून पाऊसच चालू असल्यामुळे आज विशालजी पण ऑफिसला नाही गेले आणि भाऊजी पण घरी आहेत. आता आत्याबाई आणि माझ्या ननंदबाई त्या गेले आहेत बाहेर. कशासाठी गेल्या काय सांगून गेल्या नाही. आता आम्हीच आहे चौघं घरी. म्हटलं तर छानपैकी भज्या पार्टी करू म्हटलं. समोसे बनवले, याच्यासोबत चटपटी चटणी आणि हे भजी. मस्त आता याचा बेत घेणार आहे आम्ही. तुम्ही बी नक्की घरी बनवा. भजे बनवा आणि आमचे असे व्हिडिओ पहा. मस्त पावसाचा मस्त आनंद घ्या. आणि त्याचबरोबर जे नवीन व्ह्यूअर्स आले असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जाऊ नका. पाहत राहा असे नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी बनवत राहू. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. कोणीही चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बाई, व्ह्यूअर्स लोकांना म्हणावंच लागते माय. नाही तर लोकांना वाटत असेल बार बार सबस्क्रायबरचं म्हणतात, पण काय करावं, मजबुरी आहे, म्हणावंच लागते. नाही तर नाही म्हटलं तर कोणी सबस्क्राईब करतच नाही. 3-3, 4-4 के लोकांकडे व्हिडिओ जातो तरीसुद्धा म्हटलं लोक सबस्क्राईब करत नाही. आता काय करावं मग? आता आवश्यकता आहे आम्हाला 1K सबस्क्रायबरची. ते कंप्लीट होईपर्यंत आम्हाला म्हणावंच लागणार आहे. तर प्लीज मित्रांनो सपोर्ट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जाऊ द्या आता वहिनी, करतात सबस्क्राईब आपले लोक. नवीन व्ह्यूअर्स पण करतील, मला गॅरंटी आहे पूर्ण. ताई चला बघा, मी आता भज्याचं ताट घेऊन जाऊ का हॉलमध्ये? छान मी त्याला आता म्हटलं गार्निशिंग करते छानपैकी. थोडंसं व्हेजिटेबल वगैरे कट करू. यासोबत चटणी लागेल आपल्याला. हो, तू घेऊन जा आणि मग विशालजीला आणि भाऊजीला आवाज दे. मस्त चल लेकरं आम्ही बसू आणि छानपैकी मस्त पावसाचा आनंद घेऊ. जा तू हॉलमध्ये घेऊन. समोसे पण झाले, आता बस तेवढे भजे बाकी आहे, हे पण घेऊन जा. आणि चटणी बनवते मी, पुदिना आणि कैरीची छान चटणी बनवते आणि मस्त तोपर्यंत तू घेऊन जा. हे बरं ताई, मी सर्व करते बाहेर जाऊन आणि आवाज पण देते त्यांना. गरम गरमच खायची मजा आहे. हो जा आणि बाबालाही सांगजो तोपर्यंत नेऊन ठेवूया भजी हॉलमध्ये. काय माय त्या भावजेचा पता आहे? अजून ती भावजे आली नाही अजून बी. हिचा का अधिक महिना झालाच नाही का अजून? काही राहू दे ना, तू काय करतं बाई ना. आता स्वयंपाक राहू दे ना, मी करून घेतो, तू राहू दे माय. नाही आई करून घेते माय मी. काय करू आता, अभ्यासाच्या व्यतिरिक्त पण हे कामं पण करणं आवश्यक आहे ना माय. तू एकटीच्या मागं किती पुरवशील? मी अभ्यास बी करते, घरची कामंही करते. आता तुला सुनील तर काही होश नाही आहे बाई ना. बेहोश राहून म्हटलं अधिक महिन्याला सगळ्या सुना जाऊन येऊन गेल्या, पण आपल्या घरची सूनचा अजून पता नाही आहे. सुमित्रा विनीचा अजून पता नाही आहे. अधिक महिना करायला गेली का पुढच्या 3 वर्ष लोक आहे ते काय अधिक महिना करत. आता ते तर आहे माय. तिला म्हणन कोण, तोंडी लागन कोण, काही बोलते ते. त्या तोंडाला काय आळ आहे का? त्यापेक्षा जाऊ दे ना माय, करून घ्यायला पुरतात 2 धंदे. तसे बी केलं तर कोणता करते ते. इकडचं तिकडं व कच्चा मच्चा स्वयंपाक थापून ठेवते उरावर आपल्या. खात राहा जसे जनावर हा आपण. हो आता ते तर आहे आई, पण कशी गोष्ट आहे आता, कशी करू? कामाला हातभार तर लागते ना. पण मॅडम ज्या गेल्या माहेरी अजून पताच नाही यायचा. जाऊ दे आई, अभ्यास करून पण करणं होते माय. तू तुझ्या मागायला कामं पुरवले बापा, मी पाहू शकत नाही. करते बापा, मी करते. काय झालं आता? काय झालं? काही नाही दादा, बघ ना आता वहिनीला अधिक महिन्याला जाऊन किती दिवस झाले. अधिक महिना संपून 1 हप्ता होत आहे, अजून वहिनीचा पता नाही आहे घरी यायचा. जाऊ दे माय, यांचे भांडणं होतात मग. असं नाही झालं पाहिजे. ननद पाई सासूपाई बायकोसंग भांडला, पहिलेच नाव बदनाम करते ते आपले. आणि त्याची माय कला होती काय कम नाही आहे. 2-2 पायावर भांडायला येते ते. काय चुकीचं बोलत आहे? काही चुकीचं बोलत नाही आहे रुपाली, एकदम बरोबर बोलत आहे. असं होणार असते? असं असते का म्हटलं? 1 हप्ता झाला ना अधिक महिना संपून, अजून का अधिक महिना झालाच नाही का? तिची माय म्हणजे ना तिला घेऊन जातो, सोडून मी देतो. कुठे गेली तिची माय? मायचाही पता नाही, कोणाचा पता नाही आहे. मी फोन नाही करू, काही नाही करू, मस्त राहिली मॅडम. म्हणजे बिननिश्चिंत, जशी सुनवारी आहेच नाही ते कोणाची. सांग बापा, आता नवरा बायकोच्या मधात काय बोला? मी बोलली तर सासूचं तोंड खराब, ननद बोलली तर ननदी बाईशी कामाले मागं जीव काढते. तिला काय माहीत बाई, मायपोरी कलेक्टरचा अभ्यास करू राहिली ना. तरी मायपोरी करू लागते बरं, हातना भार लावतच राहते. पण ते रग घेल, उलची लाज नाही आहे. माय 2 शब्द समजून सांगत नाही पोरीले.
नाही नाही आई, आजूबाजूचे लोक विचारू राहिले ना, अजून आली नाही का म्हणते सुमित्रा. मी काय कानाधाणी करू राहिलो, पण आता जास्त हदपार झाली. आता तिच्या मायला फोन लावतो. राहू दे ना बापा, काय लावतो फालतू दे, किरकिरी लावून देते माझ्या जीवा मागं, स्वयंपाक करायला पुरते. नाही नाही मा, लावू दे ना फोन, काऊन नाही लावू दे ना फोन. मग ते एक तर सांगून दे म्हणा, येतं का तिथं जिंदगीभर राहतं, राही म्हणा जिंदगीभर. एखादी नोकराही लावून घेऊ त्यापेक्षा. काय करतं मग, नेहमीच नाटकं निरा. वहिनी एक बार जाते तर याच नावच घेत नाही. बरोबर बोलायली रुपाली, काही चुकीचं नाही बोलली. लावतो तिच्या मायला फोन. तिला जर लावला ना ते बहाणे करते, नाही तर फोन उचलत नाही. पोराजवळ फोन होता तिच्या मायला फोन करतो मी. हो हो दादा, कर फोन कर. का भेव पडला का आपल्याला त्यांचा. बाई हॉलची सफाई सुद्धा करून घेतली आणि छान बघा किती छान पाऊस दिसत आहे म्हटलं खिडकीमधून. छान मंद मंद वाऱ्यासोबत छान भिरभिर पाऊस. अशा पावसामध्ये हे भजी आणि मस्त समोसा खायची एक आपली वेगळीच मजा आहे. आता छानपैकी विशालजी, भाऊजी, मी, ताई आणि लेकरं छान आता मस्त पुदिन्याची आणि कैरीची चटणी आणि त्यासोबत मँगो पण कट करून आणते, समोसे आणि खटाई आणि छान हे भजे, गुलगुलीत भजे केले मस्त छानपैकी. ताईने खूप सुंदर भजे केले. मस्त मजा येऊन गेली. ठेवून देते ते समोसाचं ताट आणि ताईची मदत करायला जाते. चटणी वगैरे बनवू लागते ताईला. मग विशालजीला आणि भाऊजीला आवाज देऊन मस्त पार्टी करू आम्ही भज्याची. माझ्या तोंडाला तितकं पाणी येत आहे ना की काय सांगू. असं वाटते आताच खाऊन घ्यावं, पण आता नाही. खायची मजा सरांसोबत असते, एकटे खाण्याची काही मजा नसते. बस मी ताईची थोडी मदत करून येते आणि मग सरांना आवाज देते. बाई किती झिरबे पाऊस चालू आहे बाहेर. माय थकवा येते बापा. जाऊ त्या पैशाने दिलेल्या व्याजाना पैसे किंवा माय लोक पाहून तर देत जाय. भाकरांना देतं, त्यांची अवकात नाही काही पैसे द्यायची. देतच खायला बहिणा व्याजानं. भांडू व्याज सुटला माया, पण व्याजाचे काहीच पैसे नाही भेटले. फायन तुझं घुमवलं बाई. मला वाटलं व्याजाचे पैसे भेटीन काही. घेऊन येते कोण चायनीज काही तोंडाला चवीन असं काही आणू म्हटलं. चायनीज भजे नाही तर काही ना काही जमलंच नाही बाई ना. घरून पैसे घेऊन नाही गेलो. पाण्यात झालं ओलं. 10 रुपयाची चाय पिऊन चालला आलो. हो ना माय, पण मी काय देणार ह्या का पैसे कोणाले. मी तर पाय घासले ना, 1 रुपया देत नाही, 2 रुपये देत नाही. अबा मुद्दल ते माकाळीचं काढलं. हे व्याजावर व्याज चालू आहे लोकांजवळ घेणं माया वालं, म्हणून कडे ना होती. हो का माय, जाऊ दे बापा. घेन लागून गेली मागं. चटपट खा आठवायला काहीतरी. पाय बस मित्रा, आपण खायचं चटपट नाव घेतलं. इथं पाय टेस्टी समोसे आणि त्यासोबत मस्त ग्रीन चिली चटणी. बापरे, आणि मस्त भजी आहेत गरम पाय वाफाय निघू राहिल्या गरम भजी आहे व. आई माय, हे तर ते जादूच झालं. अलादीनच्या चिरासारखं झालं. फरमाईश केली आणि फरमाईशी तर हजीरच आहे. वा, मस्त मजा येऊन गेली. बस दाबून घेऊ पुरी प्लेट समोसेची बी आणि पुरे भजी खाऊन घेऊ. हा मस्त मिरच्या आहेत, तळेल मस्त तिखट मिरच्या दिसू राहिल्या. बस होय. बाप रे बाप, किती टेस्टी हो भजे मा. बाप रे बाप, तोंडाला चव येऊन गेली बाई. असं वाटतं पुरेच खाऊन घ्या. खरं लाजवाब. जितकी तारीफ करा तेवढी कम आहे. काय समोसे बनवले बाई ना. हा मजा आवी गई. मजा येऊन गेली बाई ना. एवढे टेस्टी समोसे, वरून मस्त थंडगार पाणी पडणं चालू आहे बरसातचं. झिम वारा वावरायला आणि पाणी राहिलं. इकडं मस्त गरम समोसे चालले मस्त अंदर पटापट. मा गोष्टी कम कर. दाण्याची कर फक्त. काय टेस्टी आहे मा. एक समोसा पार्सल करून इकडं घे, यातले भजे घे. थोडं 2-3 मिरच्या घे हिरव्या. हो माय, मला तो वाटू राहिलं दाताना खा होटाना खा असं बनले बाई भजे बी आणि समोसे बी. मजा येऊन गेली बाई ना. पण इतकं बी आपण थकून गेलो होतो, जेवढं निराश झालं होतं. हे भजे आणि हे समोसे खाऊन पुरी थकान दूर होऊन गेली आणि मजा येऊन गेली. का हो माय, हे कोणासाठी बनवून ठेवलं का माय काय बाई. त्यांना लय मोठे होते ना भजे आणि समोसे लय मोठे होते. आपण तर सगळे दाबून घेतले बाई ना. काळजी पुरे दाबले व. पाहिजे समोस्याच्या 2-3 पात्या आहेत त्या खालच्या त्या आहेत टाकेल ताटात नाही. आणि 2-3 भजी आहेत ताटात नाही. पुरं थोडा खाल्लं. आता उष्टा प्लेट आहेत म्हणा. केले असते सुनांना, स्वतःसाठी केले असते. त्यांना वाटत दोघी माहिले की बाहेर गेल्या येते खाऊन. हे ताट आहेत ना, चाटून काय ताटं. खरकटी ताटं ठेवून द्या त्यांसाठी आता. अगं बाई, हे काय तेनू यानं तर सपाचट करून टाकलं दोघींना. कधी आल्या कधी बसल्या बाप्पा खायला. सपाचट केलं पूर्ण ताटं. माय व, या खादोड्या 1 नंबरच्या खादाड करणाऱ्या. बापरे बाप, प्लेटभर ताटभर भजे, ताटभर समोसे दोघींना चट केले. माय व, हो आई ते तर आहे. काय म्हणा आता, ताटा आमची उष्टे. परिकाष्ठा आहे नालायकपणाची परिकाष्ठा आहे यांची. बघा ना कशा म्हणत आहेत, खाल्लं तर खाल्लं म्हणतात उष्टी ताटं चाटून घेतील. ह्या याने काय कुत्र्या दिसू आलो आपण. अगदी बरोबर बोलली, लायकीच त्यांची ते आहे. ताई बेशरम कोळी कळल्या बघा कशा म्हणून राहिल्या. ताई आत्या बाई.
आता माय काय झालं त्यानं खाऊन एवढी चिल्लाव राहिली? अय माय, हे समोसे आणि भजी तुमच्यासाठी होते का व? सांगो बापा, आम्हाला वाटलं आमच्यासाठीच करून ठेवले का? ताई काय पण बोलता, मनात जे आलं ते बोलता. खाल्लं तर खाल्लं, उलटून आम्हाला अशा म्हणता की उष्ट्या पेटा खाऊन घेतील. तुम्हाला काहीच वाटत नाही का ताई? तुम्ही काय सांगून गेले होते का आम्हाला? अरे काय झालं वहिनी? तनू काय झालं? हे बघा विशालजी, बघा आम्ही म्हटलं एवढ्या मेहनतीने इतक्या वेळची चटणी वगैरे बनवली, मिरच्या तळल्या, त्यानंतर गरम गरम भजी बनवले, समोसे बनवले. आम्हाला वाटलं भाऊजी आणि तुम्ही आज घरी आहात आणि ताई आणि आत्याबाई बाहेर गेल्या होत्या, आम्हाला वाटलं बाहेरून खाऊन येतील. सांगा, आम्ही एवढ्या मेहनतीनं एवढं म्हणजे की इच्छेनं आणि थोडंसं एन्जॉय करावं काहीतरी यासाठी गरम गरम भजी आणि गरम गरम समोसे बनवले. बघा घरच्या टेस्टचे एकदम टेस्टी भजी बनवले आणि छान पार्टी करू म्हटलं आपण. ताईंनी आणि आत्याबाईंनी काहीच विचार नाही केला, बाहेरून आल्या आणि बघा सगळं चपाटचाट करून टाकलं. आणि वरून काय म्हणतात बघा, खरकट्या प्लेटा ठेवल्या, सुना खाऊन घेतील म्हणते खरकट्या प्लेटातलं. म्हणजे आम्ही काय समजतात आम्हाला हे? बघा या ताईचं बघा आणि आत्याबाईचं बघा, योग्य वाटते का तुम्हाला? आई आणि ताई गलत आहे हे म्हटलं, गलत आहे पूर्ण तऱ्हेनं. तुम्ही दुसऱ्यांचा विचार तर करायला पाहिजे. दुसऱ्यांचा विचार तर करायला पाहिजे. अरे खायची वस्तू आहे, खातेच, पण कोणी खाल्लं कोणी नाही खाल्लं, कशासाठी बनवलं आहे, थोडा वेट तर करायचा आमचा. आमचा वेट तर करायचा होता तुम्ही. आता बापा काही आहे ते बापा, खायची वस्तू आता खाईनच ना पोटभर. आता आम्हाला आवडले, बहुत टेस्टी बनवले, आम्ही खाऊन घेतले. आता काय करता खाल्ल्यावर काय करता? पण काही मॅनर्स नावाची चीज आहे का नाही ताई, आत्याबाई? काही मॅनर्स आहेत का नाही म्हटलं? दुसऱ्याचा विचार करायला लागत नाही का? कोणी खाल्लं कोणी नाही खाल्लं, आम्ही किती इच्छेनं आणि घरचं काही खायचं आहे म्हणून टेस्टी आम्ही किती मनाने बनवलं. हो आत्याबाई आणि ताई, थोडा वेट तर करायचा होता, आम्हाला विचारून तर घ्यायचं होतं. तुम्ही आले आणि सपाचट केलं, थोडे तर खायचे होते. नाश्ता टाईप बनवले होते आम्ही ते सर्वांसाठी आणि तुम्ही सपाचट करून टाकली दोघींनीच. हे पहा माय, आता खायची वस्तू आहे खाल्ली, आता बोलता का आम्हाला? सासू हो मी ती हे भान ठेव. बंद झालं चबर 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 करणं आता. अरे आई गलत गोष्ट आहे, गलत गोष्ट आहे. वहिनीनी आणि तनुनी किती मेहनत करून ते भजी आणि समोसे बनवले, तर सर्वांसाठी बनवले. मग चुलतांचा पण विचार करायला पाहिजे की नाही? का फक्त आपलाच विचार करायचा, फक्त आपलीच पेट पूजा पाहिजे, दुसऱ्याचा काही विचार करायचाच नाही का? अरे ह्या विचार करतील का खोपला दोघी जणी? भरल्या खराब आहे दोघी जणी ह्या. त्या दुसऱ्यांचा विचार करतच नाही. माणुसकी नावाची चीज असली, इंसानियत जर माणसात असली, तर दुसऱ्याच्या फिलिंगचा आणि भावनांचा कोणा कोणी कदर करते. ह्या दोघी मायले की एवढ्या डेंजर आहेत, यांना कोणाचाच पडत नाही. यांना फक्त यांच्या पोटाचा, यांच्या खायचा पडते. हे पहा बुढे बा, जास्त काही आगाऊपणा दाखवू नका आणि जास्त आम्हाला काही शिकू नका. खायची वस्तू आम्हाला खाल्ली ना, खायची वस्तू कोणी खाते? आम्ही खाल्ली. आता आम्हाला काय माहीत होतं का त्या भज्यावर समोशावर नाव लिहिलं होतं का की सुनांसाठी आणि पोरांसाठी बनवले? खायची वस्तू आम्ही खाऊन घेतली. जास्त बळबळ करू नका आणि फालतूचं मासून बोलू नका. शिल्लक भादू नको का लावते तू? शिल्लक भादू नको. तुला सगळं माहीत असेल बरं, सगळं माहीत असेल. तुम्ही दोघी माहिती की बाहेर चालल्या, तुम्ही बाहेरून ढुसून येता, काही थैलीत आणत ना कोणासाठी. कोणाचा तर विचार कधी करत नाही. मग तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही तर सांगून गेलता ना बाहेर चाललो म्हणून, मग तिकडून खाऊन येणार होते तुम्ही. मग तुम्हाला माहिती आहे ना, एवढं गरम गरम भजी गरम गरम समोसे बनवले, तर घरात कोण ना कोणी खाणार म्हणून का तुमच्यासाठी होतं का सगळं? गपर 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 खाऊन घेतलं, पस्तही भरलं तुम्हाला, पस्तही भरलं. पहा बुढे बा, नजर लावू नका आमच्या खायले. दोघी मायली काय खाया नजर लावू नका. असे करसान ना तुम्हालाच ना पसंत काहीच. खाल्लं तर खाल्लं, तुफान पडून पडणार. हाताने येत काही दोघींले. जा किचनमध्ये डबल बनवाय. माहीत बेसन माहीत आहे सगळं, घरातलं तेल गिल डबल बनवायला काय होते? रोग येतात का तुम्हाला? झोपा काढता फक्त. जा दुसरं बनवा, दुसरं बनवून खा. का खाय बनवायची काय मनाई नाही आहे. आत्याबाई कशा बोलता तुम्ही, कशा बोलता? आम्ही अथक परिश्रम करून इतके छान भजे बनवले, समोसे बनवले, चटणी बनवली. आता पुन्हा सांगा तुम्ही, आम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे. फक्त थोडं चाय आणि बिस्किट घेतलं होतं. सकाळचा नाश्ता केला जातोच. आता दुपारच्या वेळेस जेवण नाही करायचं होतं म्हणून हे बनवलं होतं आम्ही, वडे आणि भजे आणि चटणी आता पुदिन्याची आणि कैरीची बनवेल आहे. ताई माय ते होती का? ते कोणत्या ठेवली? मग ते खाऊन घेतली असते आम्ही. बघा ताई, फालतू जोक मारू नका. तुम्हाला माहीत नाही आहे, जर तुमच्यावर बितन ना, तुमची ननद आणि तुमची सासू तुमच्यासोबत असं करेन ना, एवढ्या मेहनतनं आणि एवढ्या इच्छेनं जर काही बनवलं आपण आपल्यासाठी आणि ते कोणी खाऊन घेतलं ना, तेव्हा माहीत पडते कसं मनाला वाटते. तर सुनबाई राहू दे राहू दे. यांना काही कोणाच्या फिलिंगची कदर नाही आहे आणि कोणाचं मन काही यांना माहीत नाही आहे. यांच्यासंग बोलून व्यर्थ आहे. आता याच्यात काय आलं बाबा? खाणाऱ्या वस्तू त्या खाल्ल्या, यात फिलिंगचं यात पिलिंगचं. फिलिंग कोणती कायची फिलिंग आहे तुमची लोकांची? तुम्हालाच आहे फक्त फिलिंग आहे, बाकी कोणाला नाही आहे. हे नाटकं काय करू नका. शॉर्टकन जा किचनमध्ये, पटापटा बनवा. अजून काय उरलं ते आम्हाला देऊन दे जा. नाही तर तुम्ही बनवसान तर अजून शिल्लक आमच्यासाठी बनवा, आम्ही खाऊन घेऊ. का बरोबर बोलली की नाही मी सुमित्रा? अरेच बहिणा, खूप टेस्टी बनवले भजे. थोडेसे अजून शिल्लक बनवून घे जा आमच्यासाठी. आता काय बाहेर जात नाही आम्ही, भल्ला पाऊस चालू आहे. काय वाटते का नाही? लाजाशी विकून खाल्ल्या बाई दोघी मायलेकीनं. लाजा ऐकून खाल्ल्या दोघी मायलेकीनं. काहीच वाटत नाही. जनाची नाही तर मनाची सुद्धा वाटत नाही. बेशरम कोणी कळल्या.
हद आहे कडे आईची या ताईची हद आहे म्हटलं. हं असं चांगलं वाटते का इतका खादोळेपणा? थोडी जणांना मनाची तर वाटू द्यायला पाहिजे. ताई आई गलत आहे हे. का रे बायकोचा बैल बायको जशी जशी म्हणते तसं म्हणू नका, हेडगाव नका. ननद सासूनच खाल्लं. ननदची सासूची सेवा करणं म्हणजे देवाची सेवा करणं झालं. पुण्य घ्या पुण्य दोघी जणी. जा पटकन किचनमध्ये बनवा. सासूबाई आम्ही नाही बनवत आता, बिलकुल नाही बनवत. नाही बनवायचं आता आम्हाला. तुम्ही खाल्ले ना बस झालं. काय इथं कोणाला तनखा दाखवू राहिली? इथं तनखा पाहणार कोण नाही आहे. खासन तर खा नाही उपाशी राहा. टाकून देऊ प्लेटांच्या उरावर. चला आपल्या रूममध्ये आता आराम करू आपण. वहिनी चला आईचं वाईट नका वाटू देऊ. आईचा स्वभाव असा वरून कडक आहे पण अंदून नरम स्वभाव आहे. कुठं बाहेर जाऊ ना आम्ही तुमच्यासाठी काही ना काही भजे घेऊन येऊ. उद्या परवा नाही तर 2 दिवसानं जाऊ ना बाहेर कुठे. तुमच्यासाठी काही ना काही एखादा वडापाव गिडापाव घेऊन येणार ना. थँक्यू सो मच. खूप टेस्टी भजे केले. मजा येऊन गेली. हे घ्या प्लेटा घासून घ्यायच्या. नेहमी हे अशाच करत राहतात. कोणाचा काही विचारच करत नाही. किती इच्छेनं आणि किती मनानं असं वाटलं भजे आणि मस्त समोस्याची पार्टी करू एकसोबत. किती दिवस झाले आपण फॅमिलीनं टाईम स्पेंड नाही केला. तेवढीच मजा येणार. पण काहीच होऊ देत नाही त्या दोघीजणी. ननदबाई आणि आत्याबाईनं सडक माफ करून टाकलं माझं. तनू जाऊ दे, रडू नको रडू नको, नाराज होऊ नको. मी बनवते पुन्हा, तू टेन्शन नको घेऊ. तुला खायचं आहे ना मी बनवते. नको ताई आता माझं मूड खूप बाप झालंय. मला नाही खायचं आता काहीच. राहू द्या मी चालली माझ्या रूमला. ए तनू तनू भाऊजी तुम्ही जा बरं एकदा तनूला पहा. मी भांडे वगैरे उचलते मग मी काय बनवते. जाते तनूला पहा बरं तुम्ही. ठीक आहे बहिणी मी पाहतो तनूला. मूर्ख कोणी कडल्या माझी पोरगी बी माझी बायको बी एक नंबरच्या मूर्ख नालायक काय दोघी जणी. सुनबाई तुम्ही नाराज नका होऊ. मी काही ना काही करतो. टेन्शन नका घेऊ. फक्त तुम्ही तनूला म्हणवा आपण काही ना काही करू. यांची अक्कल ठिकाणाला आणू. यांना चांगला नीचा दाखवू. यांना पहा त्यांची कशी काढतो मी. जाऊ द्या बाबा आता काही बोलू नका बापा. फालतूचा वाद वाढू नका. मी करतो काहीतरी. नाही पोरी त्यांना दाखवायला लागेलच ना. त्यांची तर जळलीच पाहिजेत ना. त्यांची जीवा आणाच लागेल आपल्याला. तुम्ही पहा फक्त मी काय करतो आता तो.